हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण शिकणार आहोत भाकरी कशी बनवायची. तर सगळ्यात पहिले आपण एक वाटी इथं बाजरीचं पीठ घेतलं आहे. आता आपण याच्यामध्ये स्लोली पाणी ॲड करायचं आहे. थोडंसं पाणी हातावर घेऊन थोडंच पाणी टाकायचं. त्याच्यानंतर याला असं हळूहळू मिक्स करायचं पाण्यासोबत. काळजी घ्यायची, पाणी जास्त टाकायचं नाही आहे, नाहीतर मग पूर्ण पीठ चिकट होऊन जातं आणि त्याचा गोळा व्यवस्थित बनवता येत नाही. म्हणून थोडं पाणी टाकत चालायचं. आणि जेव्हा मऊसूत गोळा तयार होतो त्यावेळेला आपण याला थापायला घेऊ. थोडंसं अजून पाणी टाकतोय आपण. हळूहळू याला तुम्ही बघू शकत आहात की अशा प्रकारे गोळा तयार होतो. याला व्यवस्थित आता पाणी टाकायचं नाही जास्त, याला व्यवस्थित मळून घ्यायचं. अशा पद्धतीने याला मळून घेतलं आहे आपण. भाकरी करणं खूप सोपं आहे, फक्त याला थोडीशी प्रॅक्टिस पाहिजे. एक दोनदा तुम्ही 2-3 वेळेस तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे जमून जाईल. कशा प्रकारे आपण मळायची एक ट्रिक तुम्हाला येऊन जाईल. त्याच्यानंतर याला आपण दोन्ही हाताने असं गोल करून घ्यायचं, असं व्यवस्थित. असं याला गोल केला गेला ऑटोमॅटिक असं थोडासा असं भवऱ्यासारखा आकार येतो बघा. असं हातावर आपण हाताचा त्याला शेप येतो. त्याच्यानंतर काय करायचं, याला खाली आपण थोडंसं पीठ टाकून घेऊ ताटावर. पीठ टाकलं आहे आपण. आता याला आपण असं नंतर याच्या आपण काडांवरून असं याला असं दाबून घेऊ. याला जसं कसं महादेवाचा आकार येईल अशा प्रकारे आपण हे बघा, आपण शिवलिंग तयार केल्यासारखं याला तयार करायचं. आणि चारही बाजूंनी असं हळूहळू याला दाबून घ्यायचं. कधी कधी हे तुटतं ना, तर याला थोडंसं आपल्या बोटांना पाणी घ्यायचं तांब्यामध्ये. थोडंसं बोटाला पाणी लावलं का हे असं कडा बुजून टाकायच्या. त्याच्यानंतर ही भाकर परत आपण जे खाली पीठ टाकले ताटावर त्याच्यावर ठेवायची. ठीक आहे. आणि याला असं थापून घ्यायचं. थोडंसं बोटांना पाणी लावून घ्यायचं. हे बघा, त्याला ऑटोमॅटिक आता आपण छोटाच गोळा केला त्याच्यामुळे आपली मोठी भाकरी होणार नाही आणि ती लवकर पण भाजल्या जाईल. त्याच्यामुळे आपण छोटाच गोळा घेतला आहे. भाकरी करायला घेतल्यानंतर भाकर पटकन होते. विशेषतः चपात्या करताना खूप वेळ जातो, त्याच्यामुळे भाकरी आपल्याला आलीच पाहिजे. हे बघा, आपली भाकरी इथं गोल रेडी आहे. ह्याच्या काडा जर थोडा तुटतात, याला थोडंसं आपण हाताच्या बोटांनी बुजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. आता इथं आपली भाकरी तयार झाली आहे. आता आपण याला भाजायला घेऊ. तर तुम्ही बघू शकता आपण ॲल्युमिनियमचा तवा गरम करायला ठेवला आहे आणि ही आपली भाकरी आपण थापून घेतली आहे. तर भाकर टाकताना काळजी घ्यायची की भाकर ही उलटी पडली पाहिजे तव्यावरती. ठीक आहे. म्हणजे खालची बाजू तव्यावर पडली पाहिजे आणि ही वरची बाजू तव्यावर पडली पाहिजे आणि खालची बाजू वर आली पाहिजे. ओके. म्हणजे याला खाली पीठ लागलेले आहे, ती बाजू वर आली पाहिजे आणि वरली बाजू तव्याला लागली पाहिजे खाली. ठीक आहे. मी तुम्हाला दाखवतो त्या प्रकारे तुम्ही भाकर अशी पलटी मारून घ्यायची तव्यावरती आपल्या. बघा, अशा पद्धतीने आपण ही भाकरी याच्यावर टाकून घेतली आहे.
आता आपला गोळा भाकरीचा छोटा होता त्याच्यामुळं त्याला एवढी काही मोठी आपल्याला थापता नाही आली, पण बऱ्यापैकी तिला गोल आकार आला आहे. आता याच्यावर आपण थोडंसं पाणी टाकून याला युनिफॉर्म करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि पाणी याच्यावरती असं पसरवायचं आणि काही काडा जर असं तुटल्या असतील तर त्या इथंच बुजून घ्यायच्या हाताच्या बोटाने. थोडंसं अजून पाणी टाकू आपण. विशेषतः जी लोक बॅचलर आहेत, जी लोक मेसवरती ज्यांना मेसचं जेवण आवडत नाही, त्यांनी अशा प्रकारे भाकरी शिकून घेतली तर खूपच त्यांना सोपं जाईल. भाकरी शरीराला चांगली पण असते. थंडीच्या दिवसामध्ये भाकर आपण नक्कीच करून ट्राय केली पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण भाकरी केली आहे. शक्यतो आपण बघतो की भाकर डायरेक्ट फ्लेमवरती पण भाजून घेतात, पण शक्यतो गॅसवरती फ्लेमवर भाजायची नाही भाकरी, कारण की गॅसमध्ये मर्कॅप्टन नावाचा पदार्थ असतो. तो मर्कॅप्टन पण जळत असतो आपल्या गॅसच्या फ्लेमवर, आणि तो पदार्थ पण आपल्या अन्नपदार्थात किंवा भाकरीमध्ये येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं आपण गॅसवरती भाकर डायरेक्ट फ्लेमवरती भाजायची नाही, त्याला आपण तव्यावरच भाजून घेणार आहोत. बऱ्यापैकी भाकरी शिजली आपली खालनं. आता याला आपण उलटून घेऊया. अशा प्रकारे उलटणीच्या साहाय्याने आपण याला पलटी मारून घेऊ. हे बघा, त्याला थोडंसं वरण असं प्रेस करून थोड्या वेळेला शिजू देऊ आपण. खालनं पण व्यवस्थित भाजली गेली पाहिजे. आता आपली भाकरी खालच्या बाजूनी पण शिजलेली दिसते आहे, तर आपण त्याला चेक करून घेऊ. आता याला परत आपण पलटी मारून घेऊ भाकरीला. हे बघा, खालनं पण बऱ्यापैकी शिजली भाकरी, थोडी कच्चीच दिसते, पण याला परत आपण जास्त शिजू देऊ. वरनं तिला पापुद्रा आला याला. हा पापड खायला खूप छान लागतो. भाकरी तुम्ही ठेचा बनवू शकता, ग्रेव्हीसोबत खाऊ शकता. ठीक आहे, तर झुणका भाकरी शक्यतो खूप प्रसिद्ध आहे आमच्याकडे. तर तुम्ही झुणका भाकरी मिरचीचा ठेचा वगैरे बनवून खाऊ शकता, पिठल्यासोबत खाऊ शकता. ठीक आहे, त्याच्यासोबत तुम्ही ती सर्व करून एन्जॉय करू शकता. थँक्यू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला कमेंट करून सांगा.